तरी दृश्य देखील आपण पाहतोय मुंबईच्या भाजपच्या कार्यालयाबाहेर देखील आता जल्लोष केला जातोय। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आपल्याला ही सगळी दृश्य दाखवतायत, ते त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि दिल्लीमध्ये देखील आता भारतीय जनता पक्षाच्या जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। कार्यकर्त्यांशी आपण अगदी उमेश प्रयत्न करूया, आपल्यासोबत त्यांच्याशी काय बोलण्याचा प्रयत्न करूया की मोठा विजय मिळाला आहे। दिल्लीमध्ये मोठा विजय तुम्हाला मिळाला आहे। जल्लोष दिल्ली ते मुंबई केला जातो, कशी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची नेमकी काय भावना आहे? दिल्लीत मोठा विजय आहे, हा डबल इंजिनची सरकार आहे आणि भारतीय जनता पार्टीने प्रचंड बहुमतांनी जे आहे विजयी दर्ज केलेला आहे दिल्लीमध्ये आणि उत्तर प्रदेशचे अयोध्येत मिल्कीपूर सीटवरच पण प्रचंड बहुमतांनी जीत हासिल केलेले आहे आणि आम्ही लोक इकडे आज जल्लोष साजरा करायला एकत्रित झालेले आहोत। उमेश, आणखीन काही कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला मिळतील का? तर एक महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते, ती बातमी आपण पाहूयात। दिल्ली विधानसभेत विजय मिळवल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचं अभिनंदन, अशी प्रतिक्रिया देखील आता समोर आलेली आहे। रोहित पवार यांनी आता या शुभेच्छा दिलेल्या आहेत। तर महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, रोहित पवारांनी आता या शुभेच्छा दिल्यात। आघाडी असती तर भाजप 20 जागांच्या वरही नसती गेली, असं देखील त्यांनी शुभेच्छा देताना म्हटलेलं आहे। रोहित पवारांनी आता हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळतं। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवारांचं हे ट्विट आहे, हे ट्विट आपण पाहतोय। भाजपचं अभिनंदन म्हणत त्यांनी ट्विट केलेलं आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवल्याबद्दल भाजपचं अभिनंदन, असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर 15 पेक्षा अधिक ठिकाणी भाजपच्या विजय उमेदवारांचं मताधिक्य तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारानं मिळवलेल्या मतापेक्षा खूप कमी आहे, असं निरीक्षण देखील रोहित पवारांनी नोंदवलेलं आहे। तर सर्व आकडेवारी बघितली तर इंडिया आघाडी असती तर भाजपा 20 जागांच्या वर देखील गेली नसती, असं रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात। अत्यंत सूचक असं हे रोहित पवारांचं ट्विट या निकालानंतरचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।